छत्रपती शिवाजी महाराजांना स्फूर्तीस्थान मानून अखंड भारतामध्ये अखंड हिंदुस्थानसाठी इंग्रजांच्या विरोधामध्ये क्रांतिकारी ज्योत पेटवणारे क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्ताने आपण त्यांच्याबद्दल काही सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। एका स्वतःच्या कर्तृत्वाने क्रांतिकारी कामाचा एक दीपस्तंभ उभा करणारे हेच राजे उमाजी नाईक होते। त्याचबरोबर इंग्रजांना सुद्धा त्यांच्या कामाची दखल घ्यावी लागणारे, अर्थातच त्यांच्या कामाच्या दखल पात्र ठरणारे हे उमाजी नाईक होते। अर्थातच मग जेजुरी असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल, तर आपल्या कार्यकर्तृत्वाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे, जवळपास 12 पासून 15 वर्षापर्यंत इंग्रजांबरोबर कर्तृत्वाने त्यांच्याबरोबर दोन हात करणारे हेच उमाजी नाईक होते। म्हणजे मॅकिन्टोश यांच्या मते जर कदाचित आम्ही कूटनीती आखली जर नसती आणि राजे उमाजी नाईक यांना जर पकडलं नसतं, तर दुसरा शिवाजी या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला असता, असे हे उमाजी नाईक होते। सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्फूर्तीस्थान मानून ह्या उमाजी नाईक यांनी जो सुरू केलेला संघर्ष होता इंग्रजांच्या विरोधामध्ये, तर त्या संघर्षामध्ये उमाजी नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद्धतीनं त्यांच्याच युद्ध श्रेणीचा यांनी सविस्तरपणे इंग्रजांच्या विरोधामध्ये वापर केला होता। ज्या ज्या ठिकाणी आया बहिणींची इज्जत आणि अब्रूचा प्रश्न येतो त्या ठिकाणी भावाप्रमाणे उभा राहणारे हेच उमाजी नाईक होते। त्यांनी आपले जाहीरनामे इंग्रजांना प्रत्युत्तरादाखल सुरू केले होते, काढले होते आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणत होते की तुम्ही लुटालूट करा, जे सावकार आहेत आणि जे इंग्रजी आहेत, आणि त्याचबरोबर लुटालूट करून झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तो जो साठा आहे तर याचा उपयोग गोरगरिबांसाठी केला पाहिजे। नमस्ते, मी सचिन गोळीक, हिस्ट्री बाय सचिन गोळीक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आपण शिकतोय क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्याबद्दलचा संपूर्ण जीवनपट या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सविस्तर माहिती ही मी पोहोचवण्याचा वारंवार प्रयत्न करतोय। सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे की क्रांतिकारी काम करणाऱ्या अनेक तरुणांना, त्याचबरोबर अनेक व्यक्तींना आणि एमपीएससी मध्ये तुमचे सगळेच प्रश्न या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर होतील अशी मी तुम्हाला शाश्वती देतोय। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हिस्ट्री बाय सचिन गोळीक ह्या युट्यूबच्या चॅनलमध्ये। आणि सर्वात महत्वाचं, हे लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत इत्थंभूत माहिती ही सविस्तर आणि शेवटपर्यंत दिली जाणार आहे। तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या लेक्चरमध्ये। राजे उमाजी नाईक भारतामध्ये असे एकमेव बंडखोर आणि क्रांतिकारक होऊन गेले ज्यांनी स्वतःला राजे अर्थात राजा ही उपाधी धारण केलेली होती। सविस्तरपणे आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे की माहिती काय आहे। त्यांची प्राथमिक माहिती बघत असताना इथं लक्ष्मीबाई आणि दादोजी खोमणे ह्या रामोशी अर्थात बेरड दाम्पत्याच्या पोटी 7 सप्टेंबर 1791 मध्ये भिवरी किंवा भिवडी या पुरंदर तालुक्यातील सासवडच्या पठाराच्या वरती अर्थात सासवड या दिवे घाटाच्या पलीकडे पुरंदर तालुका आणि पुरंदर तालुक्यामध्ये भिवडी किंवा भिवरी या गावामध्ये क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा जन्म झालेला होता। त्यांची उंची 162 सेंटीमीटर, डोळे मोठे डोळे होते आणि वर्ण लालसर होता। परंतु ह्या वर्ण लालसर आणि ह्या सगळ्या वर्णनावरून उमाजी नाईक खूपच क्रूर दिसत असतील किंवा इंग्रजांना धडकी भरेल आणि इंग्रजांच्या काळजाचा ठोका चुकवून हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी धुमाकूळ घालणारे उमाजी नाईक होते। परंतु इंग्रजांना क्रूर जरी वाटत असतील तरी ते सुद्धा अगदी सौम्य आणि प्रसन्न ह्या अशा चेहऱ्याचे हावभावाचे हे उमाजी नाईक होते। आपल्या जनतेवरती जर अन्यायाने अत्याचार होतो तर तिथं एका भावाप्रमाणे, तिथं एका मोठ्या भावाप्रमाणे, त्याचबरोबर तिथं एका व्यवस्थित शिस्त पद्धतीनं काम करणारे एका क्रांतिकारकांनी राज्य केलेलं होतं। मग पश्चिम महाराष्ट्र असो किंवा मराठवाडा असो, सविस्तरपणे आपल्याला माहिती बघायची की रामोशी अर्थात रामोशी किंवा बेरड असं म्हटलं जातं, त्याबद्दलची एक थोडक्यामध्ये माहिती। रामोशी हे स्वतःला रामवंशी समजून घेत होते किंवा रानवशी असं सुद्धा काही ठिकाणी, हे रानवशी असं सुद्धा काही ठिकाणी स्वतःला म्हणून घेतलेलं आहे। याच्यावरती ज्या संशोधकांनी संशोधन केलेलं आहे त्याचा संदर्भ देऊन ही सगळी माहिती तुमच्या समोर सादर करण्याचा मी एक इवलासा प्रयत्न करतोय। आय होप्स तुम्हाला हे लेक्चर नक्कीच आवडणार आहे आणि आवडल्यानंतर मात्र तुम्ही त्या लेक्चरला लाईक आणि कमेंट्स करायला विसरायचं नाही। हे स्वतःला रामवंशी असं समजत होते, अर्थातच हे रानात राहणारे म्हणून त्यांना रानवंशी
रानवासी किंवा रामवंशी म्हणत होते. महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती अर्थात भटक्या जमातीमध्ये DTA या विभागामध्ये या मोडतात. त्यामध्ये बेरड यांना 1 नंबर आणि रामोशी यांना 14 नंबर ही अनुसूचित जाती अर्थातच जी कॅटेगरीची लिस्ट बनवलेली आहे तर त्याच्यामध्ये यांचा हा समावेश होतो. सविस्तर माहिती इथून पुढे सुरू होते. 1915 मध्ये श्रीमती सावित्रीबाई तात्याबा रोडे यांनी क्षत्रिय रामोशी संघ हा पुण्यामध्ये सुरू केला आणि रामोशी या जातीबद्दल, रामोशी या समाजाबद्दल आणि आम्ही छत्रपतींच्या काळापासून आम्ही कर्तृत्ववान आहोत आणि आम्ही मूळचे इथले आहोत. त्याचबरोबर आमचा संघर्ष हा स्वराज्य स्थापनेपासूनचा हा संघर्ष प्रचंड मोठा होता. हे या अर्थातच क्षत्रिय रामोशी संघ पुणे यांच्या वतीने हे काम करण्यात आलं होतं. आणि आज हा रामोशी समाज अर्थातच राजे उमाजी नाईक यांच्याशी संबंधित असणारा समाज हा जनजागृती अर्थातच शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रगतशील बनत गेलेला आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये गावच्या संरक्षणाची जबाबदारी यांच्याकडे असायची. त्याच्यानंतर गड किल्ले यांच्या संरक्षणाची जबाबदारी यांच्याकडे होती. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे एवढे निवांत का असायचे, कारण त्यांच्या केसालाही धक्का न लावणारे आणि त्याचबरोबर त्यांच्या किल्ल्याच्या एका दगडाला सुद्धा धक्का न लावणारे अर्थात धक्का लागू न देणारे हे संरक्षक करते हे रामोशी होते, गडकरी होते आणि त्यांच्याकडे संरक्षणाची जबाबदारी होती. निजामाच्या प्रदेशातील सोलापूरच्या हे सोलापूर म्हणजे सोलापूर आणि विजापूर यांच्या मध्यवर्ती ठिकाण असणारं परंतु निजामाच्या ताब्यात असणारं हे एक संस्थान होतं आणि त्या राजास ते आपला म्हणत होते. त्यांच्या नावापुढे ही नाईक ही संज्ञा तुम्हाला दिसून येते. म्हणजेच 1857च्या उठावामध्ये यांनी काय केलं तर 1857च्या उठावामध्ये अप्रत्यक्ष भाग घेतला असं इंग्रजांचं मत होतं. त्यांनी काय केलं तर एक आपले जे 2 महत्वाच्या व्यक्ती होत्या तर महत्वाच्या व्यक्तींना मुधोळ आणि कोल्हापूर या ठिकाणी उठावाच्या बातम्या काय आहेत, अपडेट काय आहे हे पाहण्यासाठी त्यांना पाठवलं. इंग्रजांनी काय केलं त्यांच्यावरती संशय घेतला आणि संशय घेतला म्हणून ह्या नाईक जे सोलापूरचे संस्थानिक होते तर त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर अपमानास्पद वागणूक मिळाली आणि त्यांना अंदमान निकोबार या ठिकाणी काय केलं पाठवण्यात आलं. अर्थात फाशीची शिक्षा झाली होती परंतु माफी त्यांच्या शिक्षकांद्वारे माफी त्यांना मिळाली आणि त्यांना अंदमान निकोबार मध्ये जन्मठेपेच्या शिक्षेसाठी पाठवत असताना अपमान सहन न झाल्यामुळे इंग्रजांच्या कमरेची बंदूक घेतली आणि स्वतःवरती मारून घेतले अर्थात सुसाईड म्हणजे स्वहत्या करून घेतली होती. त्यांनी नाईक हा शब्द वापरलेला होता. 1857च्या उठावावरती तुमच्या परीक्षेत यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुणे प्रांतातील रामोशी जे आहे तर हे विशेषतः आपल्या चव्हाण आणि जाधव ह्या आडनावाने ओळखले जातात म्हणजे यांचा समावेश आहे. थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो. आज अनेक नावांनी रामोशी समाजातील व्यक्तींना ओळखलं जातं. विशेष आपला भर हा उमाजी नाईक आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये अगदी धडकी भरणारं काम करणारे उमाजी नाईक आपल्याला शिकायचे आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे पुरंदर आणि वज्रगड ह्या 2 किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये मिळालेली होती. वयाच्या 14व्या वर्षी दादाजी खोमणे हे त्यांचे वडील जे होते तर यांचं निधन झालं आणि पूर्ण कुटुंब असेल किंवा ह्या समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सत्तू नाईक यांच्यानंतर मात्र उमाजी नाईक यांच्याकडे आलेली होती. त्याबरोबर किल्ल्याच्या बंदोबस्ताचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं आणि ही पद्धत ठराविक गावांचा महसूल करण्याची सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे दिली. म्हणजे तुम्हाला त्या बदल्यामध्ये पेमेंट देण्याच्या ऐवजी ठराविक गावामधून महसूल गोळा करा आणि तुम्ही तुमचा उदरनिर्वाह भागवला पाहिजे असं या तत्कालीन कालावधीमधलं दृश्य आपल्याला दिसून येतं. ओके, पुढे आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज आणि उमाजी नाईक यांच्या पुढे कशा पद्धतीने त्यांचा संबंध आलेला दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये गड किल्ल्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी या समाजावरती असताना या छत्रपतींना एवढा विश्वास होता की आपल्या या मावळ्यामार्फत आपल्या स्वराज्याला कोणत्याही प्रकारचं काहीही धोका नाही आणि म्हणूनच इथं त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन अशा प्रकारचं सर्वात मोठं इंग्रजांना हलवणारं काम ही यांनी केलेलं होतं. ते सविस्तर बघायचे आपल्याला की शिवकाळात रामोशी समाज हा गावच्या संरक्षणाचं काम करत होता. आता छत्रपती शिवाजी महाराजांनाच आदर्श समोर ठेवून त्यांनी उमाजी नाईक यांनी एक वाक्य बोललेलं होतं. ते वाक्य होतं की माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही हा निश्चय उमाजी नाईक यांनी केलेला होता. म्हणजे दुसरे शिवाजी मॅकिंतोश का म्हणतो तर यांना पकडलंच नसतं, आपण कटच रचला नसता तर हे स्वराज्याचे दुसरे शिवाजी बनले असते. अर्थातच एवढी दहशत त्यावेळची होती. म्हणजेच एक गोष्ट लक्षात ठेवा की एका रुपयामध्ये जर वर्षभराचा तांदूळ जर मिळत असेल तर त्यावेळी उमाजी नाईक यांच्यावरती जवळपास 10,000 रुपयाचं बक्षीस लावलं होतं. तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही की उमाजी नाईक हे ब्रिटिशांसाठी किती मोठे कर्दनकाळ झालेले होते.
लक्षात आलं असेल की ते जर एवढे मोठे कर्दनकाळ झाले असतील, हे धडकी भरवणारे क्रांतिकारक बनले असतील, तर मग राजे किती मोठे कर्दनकार झाले असतील, आदिलशाही असेल, त्याचबरोबर मुघलांच्या विरोधामध्ये. कारण का तर हे स्फूर्तीस्थान त्यांचं होतं. आलं लक्षात. त्यानंतर इंग्रजांच्या विरोधामध्ये उमाजी नाईक यांनी शिवनीतीचा उपयोग केला होता. शिवनीतीचा उपयोग म्हणजेच काय तर युद्धाला समोरासमोर न भिडता किंवा युद्धामध्ये समोरासमोर न जाता त्यांनी काय केलं होतं, गोरीला किंवा गुप्त पद्धतीचा वापर केला होता. हा मग अमेरिकेच्या समोर क्युबा हा आतापर्यंत का टिकून राहिला होता, तर त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनीतीचा या युद्धाचा वापर केलेला होता. मग फिडेल कॅस्ट्रो पासून हे तुम्हाला सगळ्यांना हे माहित असावेत. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा यांनी स्फूर्तीस्थान म्हणून त्यांच्या पुढे प्रेरणादायी हे व्यक्तिमत्व होतं. आणि ज्याचा प्रेरणादायी व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज असतात त्याला आयुष्यामध्ये कधीच प्रॉब्लेम तर येतच नाही, परंतु तो आयुष्यामध्ये खूप मोठं काही करू शकतो. म्हणून हे प्रेरणादायी आहे. सर्व जाती धर्माने एकत्र बांधण्याचं काम छत्रपतींनी हे आपल्या स्वराज्यामध्ये केलं होतं. म्हणजेच अर्थातच सांगायचा विषय हा आहे की ते रयतेचे राजे होते ना, स्वतःसाठी कधी स्वराज्याचा दुरुपयोग केला ना कुटुंबासाठी केलेला होता. आणि त्याचबरोबर रयतेचे राजे का म्हटलं जातं हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की ते जनतेचं राज्य होतं, जनतेसाठी राज्य करत होते. आणि एक एक मावळा हा त्यांना सैनिकासारखा नव्हता, तर हा एक एक मावळा हा त्यांना आपल्या भावासारखा होता. आणि म्हणून प्रत्येक मोहिमेमध्ये ते त्या सैनिकांना निवडूनच पाठवत होते, जे आपल्या मावळ्यांना पाठवत होते. पुढे बघतोय आपण वडील म्हणजे दादाजी खोमणे जे आहेत, तर यांच्या काळापासून विशेष तुम्हाला नाईक हा शब्द किंवा नाईक ही पदवी कुठून मिळालेली होती याचं सविस्तर सांगायचं जर झालं तर नाईक ही पदवी छत्रपती शिवाजी महाराज यांनी खोमणे यांना दिलेली होती. अर्थातच ही नाईक ही पदवी त्यांना दिलेली होती, हे त्यांचं मूळ आडनाव नाही. पुढे जाऊन राजांकडून मिळालेली जी पदवी आहे तर त्याला सिर सावंते म्हणून यांनी काय केलं, आपलं आडनाव म्हणून वापरलेलं होतं. विशेषतः दादाजी खोमणे या काळापासून उमाजीचे घराणे पुरंदर किल्ल्याचा बंदोबस्त करत होते. ब्रिटिश राजवटीमध्ये मात्र त्यांना कमी केलेलं होतं कामावरून. कमी का केलं होतं तर दुसरे बाजीराव पेशवा जे होते तर यांनी काय केलं, इंग्रजांबरोबर वेगवेगळे तह केले. अर्थात सुरत असेल किंवा वसई असेल, आणि वेगवेगळ्या तहानंतर इथं मात्र काय झालं होतं तर इंग्रजांकडे वेगवेगळे किल्ले जाऊ लागले. आणि किल्ले गेल्यानंतर तिथं संरक्षण करणाऱ्या जमाती किंवा जाती किंवा व्यक्तींना ह्या गड किल्ल्यावरून काढायला सुरुवात केली होती. म्हणजेच 1803 मध्ये इथं तैनाती फौजेचं धोरण आहे. ठीक आहे, वेलस्ली. आणि 1803 मध्ये ह्या बाजीराव दुसरा यांनी इंग्रजांचं अंगिकत्व स्वीकारलं. म्हणजे आपल्यावरती इंग्रजांचा संपूर्ण अधिकार असं स्वीकारलं. आणि इंग्रजांनी किल्ल्याच्या संरक्षणासाठी असलेली जी परंपरा आहे तर ही नष्ट केली. मग परंपरा काय होती तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे अगदी कष्टाळू आणि त्याचबरोबर निष्ठावान असणारी ही जी लोक होती तर यांचा रोजगार आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिल्यानंतर इथं मात्र रामोसे आणि बेर्ड यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. अर्थातच त्यांना ह्या पुरंदर किल्ल्यावरून काय केलं, बाजूला केलं. म्हणजे एखादी लढाई किंवा एखादी क्रांतिकारी काम कधी घडतं जेव्हा आपल्या स्वाभिमानावरती आणि जेव्हा आपल्या प्रतिष्ठेवरती प्रश्नचिन्ह तयार होतं. इथं तर पोटाचा प्रश्न होता, इथं तर जगण्याचा प्रश्न होता. आणि किल्ल्यावरून जर यांना काढून टाकलेलं होतं तर मग यांनी जगायचं कसं. त्या गावातून महसूल गोळा होत होता, त्या गावचा महसूल सुद्धा यांनी बंद केला इंग्रजांनी. कारण होतं दुसरा बाजीराव पेशवा. म्हणून आता पेशव्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा ज्यांनी आपल्याला काढलेला आहे त्या इंग्रजांच्या विरोधामध्ये भला मोठा लढा आपण उभा करायचा आहे. आणि म्हणूनच या इंग्रजांना कोणतीच उमाजी नाईक यांच्या समोरची लढाई जिंकता आलेली नव्हती. शेवटी फितुरी ही महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये चालत होती, ही तुम्ही सद्यस्थितीमध्ये पण बघता. आणि फितुरीमध्ये काळो आणि नाना ह्या दोघांच्या फितुरीने गद्दारीमुळे काय झालं होतं, उमाजी नाईक हे इंग्रजांच्या हाती सापडलेले होते. म्हणजेच पुण्याच्या खडकमाळ या ठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा दिली. आणि दहशत एवढी पसरवावी की 3 दिवस तो मृतदेह विहिरीच्या बाजूला असणाऱ्या त्या झाडाला लटकवून ठेवला होता. तेही सविस्तर आपल्याला बघायचं आहे. यानंतर सर्वात महत्वाचं, उमाजी नाईक यांनी खरा लढा किंवा उठाव किंवा बंडाला सुरुवात कुठे केली होती तर अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी क्रांतिकार्य सुरू केलं होतं. कारण का तर त्यांच्या वडिलांचं निधन लवकरच झालं आणि घरची जबाबदारी त्याचबरोबर इंग्रजांचा अन्याय आणि अत्याचार हा सर्वात जास्त वाढत चाललेला होता. 14व्या वर्षी 14 वर्ष त्यांनी इंग्रजांबरोबर लढा दिला होता. 14 वर्ष इंग्रजांबरोबर लढा दिला. आणि यांच्या लढ्यानंतर 13 वर्षांनी आद्य क्रांतिकारक म्हणतो आपण त्यांना किंवा क्रांतिकारक हे वासुदेव बळवंत फडके हे आलेले होते. आणि जेव्हा यांचा लढा संपुष्टात येत होता तर त्यावेळी त्यांनी वासुदेव बळवंत फडके जे आहेत, वासुदेव बळवंत फडके तर यांच्या प्रती काही पत्र वगैरे लिहिलेले होते. आणि पत्र म्हणजे पुढच्या काही क्रांतिकारकांसाठी पत्र लिहिताना त्यांनी पत्रामध्ये उल्लेख केला होता की हे रामवंशी
हे स्वार्थासाठी इथून पुढे कधीच लढणार नाहीत, हे अखंड भारतासाठी लढतील आणि त्याच्यामध्ये तुमच्या लढ्यात हे आमच्या समुदायाला समाविष्ट करून घेतलं पाहिजे. हे त्यांच्या पत्रांचा उल्लेख आहे. ते पत्र अवेलेबल आहेत कोणाकडे हे पुढे सांगतो. यांनी प्रतिज्ञा केली होती. उठाव आणि बंडाची प्रतिज्ञा कुठे करणार आहेत तर त्यांच्या आराध्य दैवत म्हटलं जातं जेजुरीचा खंडोबा. तर हे खंडेरायासमोर त्यांनी विठोजी नाईक असतील, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी आणि अनेक त्यांच्या मित्रांसोबत त्यांनी भंडारा उधळला आणि इंग्रजी राज्य हे नष्ट करू अशा प्रकारची त्यांनी प्रतिज्ञा केली. बघा, प्रतिज्ञा वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे, हे तुम्हाला परिचित असायला पाहिजे. यानंतर इंग्रज असतील आणि वतनदार यांच्यावरती हल्ले करायचे, लूट करायचे आणि त्यांनी ज्यांच्यापासून लुटलेलं आहे म्हणजे ज्यांना फसवलेलं आहे तर अशा लोकांमध्ये अर्थात गोरगरीब लोकांना आणि गरजू लोकांना हे धान्य, पैसे हे वाटून टाकायचे आणि राहिलेली अमाऊंट हे क्रांतिकार्यासाठी वापरायचे. हे उमाजी नाईक यांची थिअरी होती. खूप आनंदाची गोष्ट होती की त्यावेळेचे गोरगरीब आणि ज्या लेडीज महिला असायच्या तर त्यांच्यासाठी हे आपले एखाद्या हिरो सारखे धावून जात होते. सर्वात महत्वाचे की सावकार एक होते मुंबईचे चांजी मातिया, यांचं नाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे. चांजी मातिया हे पेढीवाले होते, सावकार होते आणि यांचा माल हे त्यांनी पनवेल खालापूरच्या टोल नाक्याच्या आसपास त्यांनी लुटला आणि गोरगरिबामध्ये वाटून दिला. बाकीचं अमाऊंट हे त्यांनी क्रांतिकार्यासाठी स्वतःला ठेवलेली होती. अर्थातच अनेक आया बहिणींची अब्रू वाचवली आणि हे त्यांच्यासाठी भाऊराया, अर्थातच भाऊराया असा उल्लेख इतिहासकार करतात. हे भाऊराया बनले होते. जशा पद्धतीनं इथं सत्तू नाईक हे त्यांच्या अगोदरचे किंवा यांच्या अंडर काम करत असताना हे जशा पद्धतीनं अनेक महिलांचे हे संरक्षण करते बनले होते, तशाच पद्धतीनं उमाजी नाईक यांच्याकडूनच वसा आणि वारसा घेतला आणि अनेक लोकांची इज्जत अब्रू वाचवण्याचं काम उमाजी नाईक यांनी केलेलं होतं. फक्त इंग्रजांच्या विरोधातच लढत होते असं नाही आणि म्हणूनच आज राजे उमाजी नाईक हे आदरातिथ्याने आपण जे नाव घेतो तर त्याच्या पाठीमागचं कर्तृत्व त्यांचं खूप मोठं होतं. म्हणूनच आपल्या स्वकार्याने त्यांनी खूप मोठा स्वतःच्याच प्रतीचा एक दीपस्तंभ उभा केला होता जो आदर्शवत आता सध्या सुद्धा आहे. यानंतर त्यांनी भोर गावाजवळ विग या गावामध्ये 1818 मध्ये त्यांनी पहिला दरोडा टाकला. अर्थात इथं दरोडा एक टाकला आणि उमाजी नाईक तिथं पकडले गेले. आता तुरुंगात 1 वर्षाची शिक्षा भोगत असतानाच त्यांची अक्षर ओळख झाले, म्हणजे ते परिचित झाले आणि ते अक्षर ओळख करून घेतली. त्यांच्या अगोदर उमाजी नाईक हे सत्तू नाईक यांच्या नेतृत्वामध्ये काम करत होते, परंतु सत्तू नाईक यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण रामोशी म्हणजेच ह्या क्रांतिकारी गटाची जबाबदारी ही उमाजी नाईक यांच्याकडे येऊन पडली होती. परंतु त्यांचा भाऊ जो होता अमृता, तर हे दोघे जण मात्र हे शेवटपर्यंत या लढाईमध्ये होते. त्याचबरोबर शेवटपर्यंत ज्या व्यक्ती होत्या त्याही वारंवार इथे येऊन जातात. 1824 ही फेब्रुवारीचा एक दरोडा आहे. 24 फेब्रुवारी 1824 मध्ये उमाजी नाईक आणि त्यांचा भाऊ अमृता नाईक यांनी भांबुर्डा म्हणजे सद्यस्थितीमध्ये याचं नाव आहे पुण्याचा मेन एरिया म्हणजे शिवाजीनगर. ठीक आहे. तर भांबुर्ड्यामध्ये सरकारी लष्करी खजिना लपवून ठेवला होता इंग्रजांनी, तो लुटालूटच करून ठेवलेला होता आणि म्हणून यांनी काय केलं तर लष्करी खजिना हा लुटला आणि त्याच्यानंतर इथं 28 ऑक्टोबर 1826 मध्ये इंग्रजांनी काय केलं, उमाजी नाईक यांच्या विरोधामध्ये पहिला जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये उमाजी आणि पांडुजी नाईक या दोघांना जो पकडून देणार आहे तर त्याला बक्षिसापोटी 100 रुपये ही रक्कम त्यांनी अमाऊंट इथं ठेवलेली होती. तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळी 1 रुपयामध्ये वर्षभराचा तांदूळ मिळत होता त्यावेळी 100 रुपये, 1200 रुपये, 5000 आणि 10,000च्या अमाऊंट इंग्रज सरकार ठेवत होतं. म्हणजे ते इंग्रजांसाठी हे किती धोकादायक होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा येत नाही. ओके. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं की तिसरा जाहीरनामा, अर्थातच इथं 1200 रुपयाची रक्कम वाढवली तरी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये फितूर एकही व्यक्ती होत नव्हता. ठीक आहे. याच्यानंतर महत्वाचं की साकुर्डीच्या डोंगरामध्ये त्यांनी डोंगर दऱ्यामध्ये दरबार भरवला. हे स्वतःला राजे का समजून घेत होते किंवा का म्हणून घेत होते तर साकुर्डीच्या डोंगरामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये साकुर्डीच्या डोंगरामध्ये त्यांनी दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये स्वतःला राजा किंवा राजे ही पदवी त्यांनी धारण करून घेतली. बरं, एवढंच नाही तर त्यांनी काय केलं होतं, ही राजे पदवी धारण करून जवळपास 13 ते 14 गावांचा हा कर जो आहे तर हा कर तुम्ही ब्रिटिश सरकारला कोणत्याही प्रकारचा द्यायचा नाही आणि तो कर तुम्ही काय करायचंय तर मला द्यायचा आहे, म्हणजेच आपल्या राजाला द्यायचा आहे आणि हा कर हे गावं स्वतः उमाजी नाईक यांना देत होते. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता का की इंग्रजी सरकार सत्ता तिथं करतंय, सत्ताधारी आहे आणि ह्या सत्ताधारी या सरकारमध्ये सुद्धा काय होतंय की एक व्यक्ती क्रांतिकारी काम घेऊन येतोय आणि तो व्यक्ती काय सांगतोय तर इथून पुढचा जो कर आहे तर हा कर मात्र तुम्ही आम्हाला द्यायचा आहे.
म्हणजे तुम्ही कल्पनेच्या कितीतरी पुढची गोष्ट आहे की जिथं उमाजी नाईक हे स्वतः काम करत होते. ओके, यानंतर आपण बघतोय की उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी स्वतंत्र घोडदळाची निर्मिती केली. त्याचबरोबर त्यांना पकडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यामध्ये जाणाऱ्या जेवढ्या वाटा आहेत त्या सगळ्या वाटावरती जवळपास 152 छावण्या उभा केलेल्या होत्या. 152 चौक्या म्हणजे छावण्या उभा केलेल्या होत्या. जशी पोलीस चौकी असते तशा त्या ब्रिटिश सरकारच्या छावण्या होत्या. तुम्ही कल्पना नाही करू शकत की इंग्रज सरकार किती हैराण झालेलं होतं उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी. ओके, याच्यानंतर बघूया आपण की 15 डिसेंबर 1827 मध्ये कलेक्टर अर्थात रॉबर्टसन जे होते, ह्या रॉबर्टसन यांनी जाहीरनामा काढला आणि त्यांनी सांगितलं उमाजी, भुजाजी, पांडुजी आणि येसाजी यांना पकडून देणाऱ्याला प्रत्येकी 5,000 रुपये तुम्हाला बक्षीस दिलं जाईल. मग तुम्ही कल्पना करा की या महत्वाच्या व्यक्तींची डिमांड इंग्रज सरकारला किती होती, कारण ह्या व्यक्ती इंग्रज सरकारला पाहिजे होत्या. ठीक आहे, यानंतर महत्वाचं की बंडखोरांना सामील जे होतील तर त्यांनी 20 दिवसामध्ये हजर झाल्यास संपूर्ण शिक्षा माफ केली जाईल असं सुद्धा इंग्रजांनी सांगितलेलं होतं. यावरती रामोस यांनी काय केलं, रामोशी म्हणजे उमाजी नाईक आणि त्यांच्या प्रती असणारी काही जी लोक होती, जे प्रामाणिक होती, त्यांनी इंग्रजांनाच पकडायला सुरुवात केली. आणि इंग्रजांना पकडल्यानंतर काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 5, तर ह्या 2 आणि 5 अर्थात इंग्रज अधिकाऱ्यांची डोकी कापली आणि डोकी कापल्यानंतर ती डोकी नजराना म्हणून इंग्रज अधिकारी अर्थातच पुण्याच्या कलेक्टरला पाठवलेलं होतं. म्हणजे तुम्ही कल्पना करा की हे किती भयंकर क्रांतिकारक होते, ज्याच्यासाठी इंग्रजांनी एवढी मोठी अमाऊंट ही बक्षिसापोटी लावलेली होती. आता त्यामध्ये उमाजी नाईक यांनी एक खलिता पाठवला. जी डोकी कापलेली होती त्या डोक्यामध्ये एक खलिता पाठवला होता. त्या खलित्यामध्ये काय होतं, आमच्याशी मित्रत्वाने वागा, नाही तर त्याचे परिणाम काय होतील हे तुम्ही त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. अशा पद्धतीचं खलिते, अशा पद्धतीचं जाहीरनामे, अशा पद्धतीचे वक्तव्य राजे उमाजी नाईक हे इंग्रजांना रिटर्न पाठवत होते. म्हणजे एक उदाहरण, यांनी जर समजा 100 रुपये जर बक्षीस ठेवलं तर उमाजी नाईक सांगायचे की ज्या अधिकाऱ्याने बक्षीस ठेवलंय त्या अधिकाऱ्याचं डोकं कापा, मी तुम्हाला त्याची डबल अमाऊंट देतो. वासुदेव बळवंत फडके यांनी हेच केलं. राजे उमाजी नाईक यांनी सुद्धा हेच फंडा यूज केलेला दिसून येतो. 27 डिसेंबर 1827 ची तारीख आहे आणि उमाजी नाईक यांनी काय केलं, इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये आपला जाहीरनामा काढला होता. आणि जेव्हा स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध करत होते तर त्याला हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणत होते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा अशा प्रकारचे जेव्हा शब्द वापरले जातात तर त्यावेळी ही चळवळ फक्त पश्चिम महाराष्ट्राने एकाच एरियापुरते किंवा 5-6 जिल्ह्यापुरते किंवा एका प्रेसिडेन्सी पुरता मर्यादित नव्हता. तर हा हिंदुस्थानचा म्हणजेच हा जो लढा होता तर हा अखंड भारतासाठीचा लढा होता. तुम्ही त्याची कल्पना नाही करू शकत की उमाजी नाईक यांची दूरदृष्टी किती मोठी होती. याच मध्ये त्यांनी या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की ठाणे आणि रत्नागिरी या सुभ्यांसाठी त्यांनी स्वतंत्र परत एकदा जाहीरनामा काढलेला होता. आणि हा जाहीरनामा जो काढला होता उमाजी नाईक यांनी दुसरा, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सरकारला कोणत्याही प्रकारचा महसूल द्यायचा नाही. हा सगळा महसूल या प्रांतातील असणाऱ्या राजांना द्यायचा. तिथला राजा सध्या मी आहे. आणि इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये अपोजिट किंवा विरोधामध्ये जाऊन सगळा महसूल आपल्या प्रती गोळा करण्याचं काम सुद्धा उमाजी नाईक यांनी केलं होतं. आणि म्हणूनच एवढी मोठी फौज इथं लावलेली होती. उमाजी नाईक यांच्याकडे सैनिक येतो, इंग्रजांना थांगपाता लागत नव्हता, कारण ते सैन्य डिवाइड होत होतं. ठीक आहे, यानंतर पुढे बघतोय आपण, शेवटी इंग्रजांनी काय केलं, उमाजी नाईक यांच्यावरती ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. आता हे ब्लॅकमेल कशा पद्धतीने केलं जातं तर ते असतं इमोशनल ब्लॅकमेल. ठीक आहे, आणि इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. म्हणजेच कुटुंबामध्ये असणारे सदस्य म्हणजे पत्नी, 2 मुलं आणि 1 मुलगी अशा 4 लोकांना त्यांनी कैद करून ठेवलं. आणि मग उमाजी नाईक यांनी काय केलं, कुटुंबा खातर इथं शरणागती पत्करली. बरं, शरणागती पत्करल्यानंतर त्यांचं क्रांतिकार्य थांबणार होतं का? नाही. त्यांनी तयार केलेले जे बंडखोर होते, त्यांनी तयार केलेले हे क्रांतिकारक होते, हे शांत बसणार नव्हते. अख्खं इंग्रज सरकारचं तुरुंग फोडून, हे संपूर्ण तुरुंग फोडून हे सगळ्यांना पळवून घेऊन जातील अशा प्रकारची ताकद ठेवत होते. आणि म्हणूनच काय केलं तर यांच्या बरोबर प्रेमानेच वागायला पाहिजे, नसेल तर हे आपल्याला इथं सुधरू देणार नाहीत असं म्हटले होते. आणि म्हणूनच इथं काय केलं तर उमाजी नाईक यांना इंग्रजांनी प्रेमाने वागवण्याचं ठरवलं. म्हणूनच इथं 1828 ते 1829 पर्यंत त्यांनी पुणे आणि सातारा, प्रश्न एमपीएससी यावरती काढतात, तर 1828-29 मध्ये पुणे आणि सातारा या विभागामध्ये
शांतता टिकवून ठेवण्याचं कामाची जबाबदारी राजे उमाजी नाईक यांच्याकडे दिली, परंतु महसुलाचा प्रश्न आला. मग पुणे जिल्ह्यामध्ये असणारा भोर तालुका आणि ह्या भोर तालुक्यामध्ये असणारे 13-14 जी गावं आहेत, तर ह्या गावचा महसूल ऑलरेडी राजे स्वतः वसूल करत होते. मग उमाजी नाईक हे त्यांच्याकडे कामाला असल्यामुळं हा महसूल इंग्रजांनी स्वतःकडे घ्यायला पाहिजे असं मत इंग्रजांचं होतं. उमाजी नाईक यांनी सांगितलं याचा महसूल मात्र मी घेणार आहे. मग यामध्ये एक प्रकरण झालं आणि त्या प्रकरणामध्ये भाईचंद भीमजी हे प्रकरण झालं. यांच्याकडून वसुली चालू असताना उमाजी नाईक हे पकडले गेले. मग इंग्रजांनी त्यांना धरपकड सुरू केली असताना ते सह्याद्री पर्वतामध्ये पळून गेले आणि पुन्हा एकदा नव्या ताकदीने एक मोठं बंड उभा केलं, जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी, अर्थात 1857चा उठाव काय घेऊन बसला, इथे इंग्रजांना पाणी प्यायला सुद्धा चान्स मिळू देत नव्हते. म्हणजे कुठून बाण येतो आणि कुठून उमाजी नाईक यांचे घोडे पळत येतात आणि कुठून आपलं डोकं शांत ठेवावं आणि डोकं सांभाळावं हा प्रश्न इंग्रजांना वेळोवेळी पडत होता आणि म्हणूनच उमाजी नाईक यांची एवढी दहशत होती. मग उमाजी नाईक जेव्हा दुसऱ्यांदा बाहेर पडले तर त्यावेळी ते अति उग्र स्वरूपामध्ये बाहेर पडले होते. इंग्रजांना काही सुधरत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये यांनी काय केलं तर यांना पकडण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकिंतोश तर यांच्यावरती जबाबदारी सोपवली आणि यांच्यावरती जबाबदारी सोपवली असतानाच मांढरदेवीचं जे मंदिर आहे तर 1830 मध्ये तिथे एक सेनापती गेला बोईन नावाचा आणि उमाजी नाईक यांच्यावरती अटॅक करत असताना त्यांच्या बंदुका, तलवारी, भाले, दगडफेक अनेक वेगवेगळ्या रणनीतीच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा यांच्यावरती अटॅक केला बोईन यांच्यावरती तर तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. एवढंच नाही तर तिथं मारले गेले सुद्धा होते. ठीक आहे, मांढरदेवीचा हा उठाव होता. त्यांचा पहिला संघर्ष मांढरदेवीच्या डोंगरावरती झालेला दिसून येतो. यानंतर आपण बघतोय 26 जानेवारी 1831 पुण्याचे कलेक्टर होते जॉर्ज जिबन आणि जॉर्ज जिबन यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यामध्ये 3 अटी टाकल्या होत्या. उमाजी, बुजाजी, येसाजी आणि कृष्णाजी. याच्या अगोदर मॅकिंतोशने किंवा याच्या अगोदरच्या जाहीरनाम्यामध्ये हेच नावं होती. त्यानंतर यांनी सांगितलं की पकडून देणाऱ्या व्यक्तींना 5,000 रुपये रोख रक्कम दिली जाईल आणि त्याचबरोबर 200 बिघा जमीन दिली जाईल. आता एक बिघा म्हणजे किती एकर जमीन असते हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे. ओके, तोपर्यंत 5,000 आणि 200 बिघा. आता बातमी देणाऱ्या व्यक्तीला 2,500 रुपये आणि 100 बिघा जमीन दिली जाईल. त्याचबरोबर प्रत्यक्ष सामील असणाऱ्याने बातमी दिल्यास त्याला सर्व गुन्हे त्याचे माफ केले जाईल, म्हणजेच माफीचा साक्षीदार त्यांना केलं जाईल. असं कोणी सांगितलं तर पुण्याच्या कलेक्टर जॉर्ज जिबर यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. मग तुम्ही कल्पना करा की पूर्ण पुण्याचे प्रशासकीय व्यवस्था जर उमाजी नाईक यांच्या मागे जर लागले असेल तर उमाजी नाईक यांचा विध्वंस किती मोठा असेल, कल्पनेच्या बाहेरचा आहे. त्यानंतर 16 फेब्रुवारी 1831 मध्ये उमाजी नाईक यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि ह्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा जो प्रसिद्ध केला तर या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं की नोकऱ्या सोडा, जे इंग्रजांच्या ताब्यात काम करताय तुम्ही तर सरकारी नोकऱ्या सोडा, तुम्ही कोणीही सरकारला टॅक्स भरू नका, खजिन्याची लूट करा आणि त्याचबरोबर उठावात सामील व्हा किंवा स्वतः इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव करा. हे उमाजी नाईक यांनी सांगायला सुरुवात केली. मग काही लोकांनी सोडलं, काही लोकांनी इंग्रज धार्जिनी झाली, काही लोक उमाजी नाईक यांच्या बंडामध्ये स्वतः सहभागी झाले होते. आता समस्त गडकरी नाईक यांना उद्देशून त्यांनी दुसरं एक पत्र काढलं. ह्या जाहीरनामा नंबर 1 आणि दुसरं एक पत्र काढलं होतं समस्त गडकरी आणि नाईक यांना उद्देशून की तुम्ही उठावामध्ये सहभागी व्हा. जोपर्यंत लोकल लेवलची लोक किंवा लोकल हे उठावामध्ये येत नाहीत तोपर्यंत उठाव सक्सेस कधीच होत नाही, असं उमाजी नाईक यांचं मत होतं. त्याच्या विरोधामध्ये इंग्रज सरकारने जशा पद्धतीनं इथे एक जाहीरनामा काढला तशाच पद्धतीनं इथं 26 जानेवारी 1931 ला काढला. 8 ऑगस्ट 1931 ला परत जाहीरनामा काढला. याच्यामध्ये इनामाची रक्कम ही 5,000च्या ऐवजी 10,000 रुपये केली आणि 400 बिघा जमीन यांनी काय केले घोषित केली. त्याचबरोबर बातमी जर फक्त तुम्ही दिली तर त्याला 5,000 रुपयाचा इनाम आणि 100 बिघा जमीन ही देऊ करणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करा की 5,000 10,000च्या रकमा जर ब्रिटिश सरकार ठेवत असेल तर उमाजी नाईक यांचं काम इंग्रजांच्या विरोधामध्ये किती मोठं असू शकतं. ओके, यानंतर आपण बघतोय पुढं बुधाजी नाईक. हे थोडक्यामध्ये माहिती सांगण्याचा इथे एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनचा पार्ट आहे. बुधाजी नाईक हे उमाजी नाईक यांचे एवढे प्रामाणिक सहकारी होते की त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की जिवंत असेपर्यंत शत्रूच्या हाती लागणार नाही आणि जर हाती जरी पडलो तरी सुद्धा स्वतःहून स्वतःचा अंत घडवून आणेल, असं बुधाजी नाईक यांनी म्हटलेलं होतं. तेवढ्यावरतीच नाही थांबले तर शस्त्राचा त्याग आमच्या जीवनाचा अंत होणार आहे, असं सुद्धा बुधाजी नाईक यांचं प्रसिद्ध वक्तव्य होतं. म्हणजे जेव्हा प्रामाणिक सहकारी असतो तर त्यावेळी कोणतीही लढाई आपल्याला जिंकता येते, मग ते आयुष्याचे असो किंवा स्पर्धा परीक्षेचे असो. प्रामाणिक सहकारी असायला पाहिजे आणि उमाजी नाईक यांच्या बरोबर खूप प्रामाणिक सहकारी होते, परंतु गद्दारांची संख्या पण काही कमी नसते
आणि त्या गद्दारांच्या संख्येमुळेच किंवा गद्दारांमुळेच उमाजी नाईक अर्थात हे क्रांतिकार्य इथं थांबलेलं होतं 1832 पर्यंत. ठीक आहे, इथं साथीदार कोण कोण होते? उमाजी नाईक यांना 3 फेब्रुवारी 1832 किंवा 34 या वर्षी जेव्हा खडकमाळ पुण्याच्या कचेरी समोर जेव्हा फासावरती लटकवलं, तर त्यांच्यासोबत अजून 2 क्रांतिकारकांना फासावरती लटकवलेलं होतं. त्याच्यामध्ये खुशाबा नाईक एक होते आणि बापू सोळसकर हे दुसरे व्यक्ती होते. एवढंच नाही तर क्रांतिकारक म्हणजे टोटल 3 लोकांना फाशी दिलेली होती, 3 क्रांतिकारकांना. त्याच्यामध्ये हे 2 व्यक्ती क्रांतिकारक सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. या सगळ्या लेक्चरसाठी ज्यांचा संदर्भ म्हणून आपण यूज करतो किंवा अजून खूप सारी माहिती त्यांच्यामध्ये आहे, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि उमाजी नाईक यांना कमी कालावधीमध्ये जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एवढी माहिती आपल्याला सफिशियंट आहे. याच्यापेक्षा जास्त माहिती मिळू शकते, अर्थातच याच्यापेक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त विचारणार नाहीत, परंतु जरी अजून संदर्भ ग्रंथ माहिती पाहिजे करून घ्यायचे असतील तर राजे उमाजी नाईक यांची कागदपत्रे हे पुस्तक डॉक्टर अनिल बैसाने यांनी प्रकाशित केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर अजून जास्त माहिती मिळणार आहे, जे अवांतरसाठी तुमच्या उपयोगाचे असणार आहे. उमाजी नाईक यांचा शेवटचा कार्यकाळ आपण पाहतोय. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडतंय. जर आवडलं असेल तर तुम्ही पाठवायला सुरुवात करा तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांना. त्याचबरोबर ही स्टोरी त्यांना समजावून सांगा. सांगितल्यानंतर पाठ होते आपली स्वतःची, म्हणजे कधी कधी आपला स्वार्थ सुद्धा इथं पाहायला पाहिजे की नेमकं आपल्याला याच्यातून काय माहिती महत्वाची आहे. त्यानंतर काळोजी नाईक आणि नाना चव्हाण हे एकेकाळचे त्यांचे सहकारी होते. महाराष्ट्राला गद्दार आणि फितुरांची काहीच कमी नव्हती आणि आहे. ठीक आहे, काहीच कमी नाही, सध्या पण नाही आणि तेव्हा पण नव्हते. आणि म्हणूनच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीपासून हे गद्दार आणि फितुरांची संख्या हे अफलातून होती. हे घरातच असायचे पण लक्षात येत नव्हतं. ओके, म्हणजे उशाला साप घेऊन झोपणारी लोक होते, परंतु तो साप जागीच ठेचला असता तर हे स्वराज्य तर जास्त काळ टिकलं असतं, स्वतंत्र सुद्धा आपल्याला खूप लवकर मिळालं असतं. परंतु ह्या गद्दारांशिवाय भारत चालणार कसा? ठीक आहे, बघूया आपण की काळोजी नाईक आणि इथं नाना चव्हाण हे 2 फितूर निघाले. म्हणजेच त्यांचे उमाजींचे एकेकाळचे सहकारी होते, परंतु यांच्या डोळ्यामध्ये फक्त ही 10,000 रुपये आणि 400 आणि 200 बिघा जमीन ही मात्र थैथै नाचत होती. आणि काही आमिषापोटी काही लोभापोटी त्यांनी एवढ्या मोठ्या क्रांतिकारकाला इंग्रजांच्या स्वाधीन केलेलं होतं. म्हणजेच अगदी शांतपणे तिथं काम करत असणाऱ्या उमाजी नाईक यांना काळू आणि नाना या 2 महत्वाच्या व्यक्तींनी काय केलं, आमिषाला बळी जाऊन उमाजी नाईक यांच्या विरोधामध्ये गेले आणि त्यांनी इंग्रजांना पकडून दिलं. याच्यामध्ये अजून एक महत्वाचा व्यक्ती येतो फितूर, ते म्हणजेच बापूसिंग परदेशी. यांनी खूप मोठी मदत केली इंग्रजांना पकडण्यामध्ये. ओके, काळू आणि नाना यांनी विश्वासघाताने आवळस या ठिकाणी त्यांना आणलं आणि 15 डिसेंबर 1831 मध्ये उत्तोळी म्हणजे भोर जिल्ह्यामध्ये त्याला उतरोली असंही म्हटलं जातं, त्या ठिकाणी उमाजी नाईक हे बेसावध अवस्थेत असताना त्यांना पकडलं गेलं कॅप्टन मॅकिंतोश यांच्याद्वारे. त्यांचं वाक्य खूप प्रसिद्ध आहे आणि तुम्हाला शेवटी सांगणार आहे कोणतं आहे. उमाजी नाईक यांना कुठं ठेवलं होतं, तर उमाजी नाईक यांना इथं कचेरी समोर ठेवलं. म्हणजे तुम्ही बाजीराव रोडच्या पुलीकडे जर गेला तर दगडूशेठ गणपती अर्थात त्या रोडलाच कचेरी आहे शुक्रवार पेठेमध्ये, आणि त्या ठिकाणी त्यांना ठेवलं. आणि तिथं ठेवल्यानंतर जवळपास 35 दिवस त्या कोठडीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. आता न्यायाधीश होते जेम्स टेलर यांनी उमाजी नाईक यांच्यावरती राजद्रोहाचा खटला भरला. आता राजद्रोहाचा खटला भरण्यासाठी IPC अजून बनलेली नव्हती, तरी सुद्धा आपल्या देशाच्या किंवा सरकारच्या विरोधामध्ये जर तुम्ही असं गैरकृत्य करत असाल तर तुमच्यावरती राजद्रोहाचा खटला किंवा देशद्रोहाचा खटला भरला जात होता. आणि त्याच्यानुसार त्यांना एकच शिक्षा होती, ती म्हणजे फाशीची शिक्षा. जन्मठेपेची शिक्षा होती, परंतु ती मात्र काही कालावधीनंतर मात्र त्याच्यामध्ये कन्वर्ट करणार होते. परंतु इथं मात्र काय आहे तर राजद्रोहाच्या खटल्यामध्ये त्यांना जेम्स टेलर या न्यायाधीशाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मग बघूया आपण 3 फेब्रुवारी 1832. ऍक्च्युली अनेक संदर्भ ग्रंथामध्ये 1832, अनेक संदर्भ ग्रंथामध्ये 1834 आहे. तर हे सांगणं खूप कठीण जातं आणि जड जातं. एक तर अशा गोष्टी सांगू नये ज्याच्यावरती काही निश्चितता नसते, म्हणजे ह्या अनिश्चित गोष्टी आहेत, परंतु जिथं जिथं आहे तर तिथं 1832 सापडून जातं. तर 3 फेब्रुवारी 1832 मध्ये खडकमाळ या ठिकाणी या उमाजी नाईक, क्रांतीवीर उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा दिली. बरं, एवढ्यावरतीच इंग्रज सरकार थांबलेलं नव्हतं. तर जशा पद्धतीनं दिल्लीमध्ये 1857च्या उठावामध्ये अनेक मुस्लिम बांधवांचे मृतदेह फासावरती लटकवले, कित्येक दिवस दहशत पसरवण्यासाठी तसेच ठेवले होते, तशाच पद्धतीनं पूर्वश्रमी म्हणजेच ही सुरुवात होती उमाजी नाईक यांच्या मृतदेहाची. आणि हा मृतदेह त्या झाडाला 3 दिवस लटकवून ठेवला होता की क्रांतिकारकांनी पुन्हा अशा प्रकारचं धाडस करू नये, आणि याच्यासाठी कित्येक वर्ष आम्हाला घालवले,
15 क्लास 1च्या अधिकारी उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी 150 पेक्षा जास्त चौक्या उभा करून हा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढत होते, तरी उमाजी नाईक यांचा थान पत्ता लागत नव्हता. शेवटी फितुरांनी मात्र इथं पकडून दिलेलं होतं आणि ज्या दिवशी फाशी दिली त्या दिवशी 3 दिवस हे प्रेत पिंपळाच्या झाडाला दहशत बसावी म्हणून लटकवून ठेवण्यात आलं होतं. तर अशा पद्धतीने एका क्रांतिकारकाचा, अशाच पद्धतीनं एका इंग्रजांच्या कर्दन काळाचा आणि इंग्रजांच्या छातीमध्ये धडकी भरवणाऱ्या क्रांतिकारकांचा अंत झालेला होता. म्हणजेच तुम्हाला ते स्थळ पुण्यामध्ये या कचेरी, कोर्ट कचेरी जवळ तुम्हाला बघायला मिळतं. नक्कीच तिथे व्हिजिट करायला विसरू नका. सर्वात महत्वाचं की मॅकिन्टोश ज्यांनी या उमाजी नाईक यांना पकडलं, ह्या मॅकिन्टोश यांनी उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी कित्येक वर्ष आणि कित्येक वेळ खर्च केलेला होता. तर त्या मॅकिन्टोश याचं प्रसिद्ध एक स्टेटमेंट होतं. ते प्रसिद्ध स्टेटमेंट कोणतं होतं? तर मॅकिन्टोश असा म्हणतो की उमाजी पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श होता. उमाजी नाईक यांच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता आणि त्याला जर वेळीच फाशी जर दिली नसती तर तो कदाचित या प्रांताचा दुसरा शिवाजी म्हणून जन्माला आला असता. म्हणून आम्ही जशा पद्धतीनं कट आणि जशा पद्धतीनं ही रचना केली आणि त्यांना पकडलं तर ते खूपच बरं झालं. नसेल तर भारताला स्वातंत्र्य हे त्याच कालावधीमध्ये मिळालं असतं ज्या कालावधीमध्ये उमाजी नाईक हे ज्या पद्धतीनं क्रांती कार्य करतात. म्हणून लक्षात आलं असेल की मॅकिन्टोश म्हणजे शत्रूला सुद्धा आपली स्तुती करण्यास भाग पाडणारं कर्तृत्व आणि दीपस्तंभ उभा करणारे उमाजी नाईक होते. आय होप्स तुम्हाला हे लेक्चर खूप छान आवडलेलं असणार आहे. म्हणून कदाचित हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वसा आणि वारसा क्रांती कार्यामध्ये असणारे उमाजी नाईक हे शेवटपर्यंत इंग्रजांबरोबर लढत राहिले होते. हा, शेवटी इंग्रजांना सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागलेली होती. म्हणजेच असं म्हटलं जातं कधी कधी की रामोशी म्हणजेच इथं असणारे हे जे संरक्षक जमात होती तर यांना राजकीय बदल हवा होता आणि राजकीय बदलापोटी हे उभा राहिलेलं बंड अर्थात स्वाभिमानासाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि त्याचबरोबर स्वतःचा अहंकार जपता यावा, स्वतःचा एक ऍटिट्यूड जपता यावा, पोटाची खळगी भरण्यासाठी आपण इतरत्र भटकत फिरण्यापेक्षा म्हणजे पाठीवर लात मारावी परंतु पोटावर कोणाचे लात मारू नये, अशा पद्धतीचं हे राजकीय बदलासाठीचं जे बंड होतं तर याच्यामध्ये सत्तू नाईक यांच्यानंतर नेतृत्व उमाजी नाईक यांच्याकडे आलं आणि पूर्ण ताकदीने शेवटपर्यंत उमाजी नाईक यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. 13 वर्षांपेक्षा जास्त कालावधी पर्यंत इंग्रजांना काहीही सुचू न देणारे राजे उमाजी नाईक. आय होप्स तुम्हाला या लेक्चर मधून संपूर्ण उमाजी नाईक समजले. एक परीक्षाभिमुख व्यक्तिमत्व, इतर माहितीचा खजिना आणि त्याचबरोबर तुम्हाला क्रांतिकारी व्यक्तिमत्व कसं होतं हे क्रांतिकारी भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच हे लेक्चर शेवटपर्यंत तुम्ही बघितलं असेल, त्याबद्दल धन्यवाद. हे लेक्चर तुमच्या उपयोगाचं आहेच नक्की आणि याचा उपयोग तुम्ही परीक्षेमध्ये तंतोतंत केला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, माफक अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर लेक्चर आवडलं तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला नक्की विसरू नका. तुमच्या अभ्यासामध्ये जर काही अडचणी असतील तर ह्या नंबरवरती तुम्ही मेसेज किंवा फोन केला तरी चालेल. सर्वात महत्वाची गोष्ट की इतिहासाच्या ऑनलाईन बॅचेस खूप सारे आहेत. त्या ऑनलाईन बॅचेस तुम्हाला इथे डिटेल्स मध्ये दिसून येतीलच. त्याचबरोबर ह्या लेक्चरला तुम्ही दाद दिली त्याबद्दल तुमचा आभार. आणि सर्वात महत्वाचं की तुमच्या अभ्यासासाठी, आरोग्यासाठी आणि अधिकारी होण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.